पण कधी विचार केला आहे का तुमचे डोकं कोणत्या दिशेला असते? वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची दिशा आपल्या झोपेवर, मनःशांतीवर आणि ऊर्जेवर परिणाम करू शकते. मग आपण कोणती दिशा शुभ मानली जाते? चला जाणून घेऊया. वास्तुशास्त्रानुसार डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला ठेवून झोपणे सर्वात उत्तम मानले जाते. श्रद्धेनुसार यामुळे शांत झोप, मानसिक स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. दुसरा चांगला पर्याय म्हणजे डोके पूर्व दिशेला ठेवून झोपणे. ही दिशा ज्ञान, एकाग्रता आणि ताजेपणाशी जोडली जाते. विद्यार्थ्यांसाठी ही दिशा शुभ मानली जाते. दुसरा चांगला पर्याय म्हणजे डोके पूर्व दिशेला ठेवून झोपणे. ही दिशा ज्ञान, एकाग्रता आणि ताजेपणाशी जोडली जाते. विद्यार्थ्यांसाठी ही दिशा शुभ मानली जाते. डोके उत्तर दिशेला ठेवून झोपणे वास्तुशास्त्रात टाळावे असे सांगितले जाते. मात्र यामागील वैज्ञानिक पुरावे ठोस नाहीत. त्यामुळे हा धार्मिक आणि पारंपरिक विश्वास आहे. जर तुम्ही घराच्या रचनेमुळे दिशा बदलणे शक्य नसेल तर याबद्दल चिंता करू नका. चांगली झोप मिळण्यासाठी नियमित झोपेची वेळ, शांत वातावरण आणि आरामदायी गादी हे घटक अधिक महत्त्वाचे आहेत. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच धार्मिक, वास्तू आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.